नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, नवजात बाळाची 3 जिल्ह्यात फरफट। कोल्हापुरात दुर्दैवी अपघात, विहिरीत दुचाकी कोसळून पत्नीचा मृत्यू। पराभवानंतरही ऋतुराजचा संघावर विश्वास, नवा रणनीतीचे संकेत। नीट पेपर लीक मध्ये नवा खुलासा, प्रश्नपत्रिका आधीच आरोपीकडे। भीमाशंकराला हेरिटेज टाउनशिप दर्जा, 173 कोटींचा निधी मंजूर। विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत रस्सीखेच, शिवसेनेचे 4 इच्छुक। पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार, प्रश्नपत्रिकेत पुस्तकातील प्रश्न कॉपी। अमेरिका इराण संघर्ष टळणार, ट्रम्प माघार घेतल्याची चर्चा। वाशिमच्या रिसोर्टवर जलसंकट, प्रकल्पात फक्त 11% पाणी साठा। JNPA मध्ये कंटेनरची कोंडी, आयातदारांमध्ये चिंता वाढली। कोकण बोर्ड परीक्षेवर संशय, शिक्षकांनीच पेपर सोडवल्याचा आरोप। सातारात विधान परिषद रणधुमाळी, भाजपाची मोर्चेबांधणी सुरू। पेट्रोल डिझेल पुन्हा महाग, आठवड्यात दुसरी दरवाढ। वाहन नसतानाही महिलांच्या नावावर नोंदणी, सोलापुरात संताप। सोलापूरमध्ये भाजपचे पारडे जड, संख्याबळ मजबूत। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जूनला मतदान। औषध दुकान उद्या बंद, देशव्यापी संपाची हाक। IPL 2026 प्लेऑफची रंगत वाढली, 5 संघांमध्ये चुरस। पालघर अपघाताचे कारण समोर, चुकीच्या वळणामुळे 13 मृत्यू। सोन्याच्या दरात मोठी घसरण, सलग 5व्या दिवशी दर कमी। इराण LPG प्रकरणात अदानींना दिलासा, खटले बंद होण्याची शक्यता। पुण्यात महायुतीत जागावाटपावरून वाद, भाजपाचा दावा। राजा शिवाजीची विक्रमी कमाई, सैराटचा रेकॉर्ड मोडला। अभिनेत्री रेखाच्या घरावर आयकर विभागाचा छापा। खासदार निलेश लंके भाजप आमदाराच्या भेटीला, चर्चांना उधाण। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।